झी 24 तास एक पाऊल पुढे। आता पाहूया बॉलिवूडच्या काही हॅपनिंग न्यूज आमच्या स्पॉट 5 या न्यूज सेगमेंट मधून। लव्ह इज इन द एअर। जस्ट मॅरिड सैफ करीनासाठी हेच म्हणलं पाहिजे, कारण फक्त सैफला भेटण्यासाठी करीना खास लखनौला जाणार आहे। दिवाळीनंतर ती सैफला भेटलेलीच नाहीये। सैफ सध्या लखनौमध्ये बुलेट राजा या फिल्मच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे। हबी सैफला भेटायला आतुर झालेली करीना तुमच्यासाठी काय पण असं म्हणत थेट लखनौला निघालीये। भाई वाह, क्या प्यार है। वाढदिवस साजरा करावा तर मोरोक्कोमध्ये, असं ठरवलंय अर्जुन रामपालनं। त्याचं झालं असं की अर्जुन सध्या मोरोक्कोमध्ये शूटिंग करतोय। माराकेश फिल्म फेस्टिवलसाठी बडी स्टार मंडळी मोरोक्कोला जाणारच आहेत, तर मग त्यांच्याच सोबत तिथेच बर्थडे पार्टी करावी अशी आयडिया अर्जुननी काढली। त्यामुळे 26 नोव्हेंबरला 40शीत पदार्पण करणारा अर्जुन मोरोक्कोमध्ये बर्थडे बॅश साजरा करणार आहे। सो लेट्स गो फॉर द पार्टी। धूम 3 साठी कतरिना कैफनं तयारी सुरू केली आहे। पण ही तयारी फक्त फिगर मेंटेन करण्याची नाहीये, कॉन्फिडन्स वाढलाय। त्यामुळे धूम 3 साठी ती स्वतः स्टंट्स करणार असल्याचं तिनं सांगून टाकलंय। ऍक्शन सीन करणं खरोखरच मोठं आव्हान आहे, हे कॅट मान्य करते, पण तरीही हे आव्हान कॅटनं स्वीकारलंय। मान गए कतरिना। जगभरात पॉप्युलर झालेलं गंगनम स्टाईल हे गाणं आता आणखी पॉप्युलर होणार आहे एका कारणासाठी। बच्चे कंपनीला गंगनम स्टाईलच्या व्हिडिओ गेमची भेट लवकरच मिळणार आहे। PSYच्या या म्युझिकल अल्बमनं सगळीकडेच धूम केलीये। आता व्हिडिओ गेमच्या क्षेत्रातही हा गेम काय धमाल करतो हेच पाहायचं। सो लेट्स गो गंगनम स्टाईल। राखी सावंत कधी काय म्हणेल सांगता येत नाही। नुकतीच तिने एक घोषणा केली आहे की ती कधीही भूताचा रोल करणार नाहीये। राम गोपाल वर्मानं म्हणे राखीला 3 वेळा भूताच्या रोलची ऑफर दिली, पण तिनं साफ नकार दिला। आता रामूच्या ऑफरला राखी नकार देणं शक्य आहे का? पण तरीही राखी हे सांगत सुटलीये। काही का असेना, भूत म्हणून तरी राखीला कुठली तरी ऑफर आलीये हेही नसे थोडके। झी 24 तास एक पाऊल पुढे।